नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे दिवस आहे 6वा आपल्या फ्री शिवण क्लासचा आणि त्याच्यात आपला ब्लाऊज जे आता काल आपण अस्तर जॉईन केलं आणि आज आपण ब्लाऊज शिवणार आहे। तर कसं शिवायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला मग आपण बघूया ब्लाऊज कसं शिवायचं। हे बघा, काल आपण अस्तर जॉईन करून घेतलेले अगदी परफेक्ट असं आणि आपण सुरुवात करणार आहे आता पाठीच्या भागाला। पहिले काय करायचं, इथून 4.5 इंच असं मोजून घ्यायचंय, तिथे एक नॉचेस टाकायचा आणि वरती 4.5 इंच उंचीला हा टक्स घ्यायचा आहे। बघू शकतो तुम्ही, दोघं एक सारखे घ्यायचे, खाली अर्धा इंचाचं अंतर पकडून आणि वरती तो 4.5 इंच उंचीला हा टक्स असा मारून घ्यायचा आहे। दोघही टक्स एक सारखेच आले पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावायची। हे पट्ट्या वगैरे आपण लगेच तयार करून ठेवलेल्या होत्या, म्हणून आपलं ब्लाऊज शिवायला जास्त वेळ काय लागणार नाही। बघा, दोन्ही टक्सच्या मध्ये आल्यानंतर पट्टीवरती एक चुनी टाकायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीला मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। ज्यांना हात शिलाई करायची त्यांनी 5 नंबरची टीप मारायची आहे आणि ज्यांना हात शिलाई नाही करायची त्यांनी डायरेक्ट टीप मारली तरी चालेल। आता घ्यायचा आपला पुढचा भाग। पुढच्या भागाला आपण रेषा मारून ठेवलेल्या आहे टक्स साठी, तर त्याच्यावरतीच पकडून बरोबर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आणि थोडासा तो खालचा जो मोठा टक्स आपण मारला त्याचा काही जास्त कपडा उरतो, त्याचा थोडासा कपडा आपण कट करून घेतला। बाकीचे टक्स सुद्धा आपण 1.5 इंचाने दाबलेले। बघा, अगदी परफेक्ट असा आपला पॉप तयार झालेला आहे आणि दुसरा भाग सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिलाई मारणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ब्लाऊज कसं शिवायचं, ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा, हे टक्स सुद्धा आपण त्याचप्रमाणे मारले आणि दोन्ही भाग आपले एक सारखे असे तयार झाले। समोरासमोर ठेवून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येतील। आता आपल्याला लावायची क्रॉस पट्टी। क्रॉस पट्टीची जी मोठी बाजू आहे ती आपल्याला बटन पट्टीकडनं करायची आहे। बघा, हे टोक आपण अर्धा इंच बाहेर ठेवलेलं आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची। ही शिलाई मारल्यानंतर कपडा असा गोल गोल करत जायचं आणि बरोबर त्या क्रॉस पट्टीच्या तिथं दुमडून पुन्हा एक शिलाई मारायची। बघा, आता डबल शिलाई इथे मारून घ्यायची आणि मधला जो कपडा आहे तो बाहेर ओढायचा। बघा, परफेक्ट अशी आपली क्रॉस पट्टी लागलेली आहे। इथे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होईल, जो जास्तीचा कपडा आहे ना तो असा कट करता येतो। दोघे बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी छान अशी आपली क्रॉस पट्टी लागली। दुसरी सुद्धा तशीच लावायची, अर्धा इंच कपडा बाहेर ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। बघून घ्यायचं व्यवस्थित आलंय का, तर तिथे व्यवस्थित नाही आलं थोडंसं उसून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण ती लावून घेऊया। चेक करून बघायचं म्हणजे काय होतं, ब्लाऊज आपलं खराब व्हायला नको, कस्टमर नाराज व्हायला नको, त्याच्यामुळे आपण चेक करून घ्यायचं। बघा, आपण पुन्हा काढली आणि परत एकदा आपण ती पट्टी लावून घेणार आहे। बघा, आता पुन्हा असं कपडा वळवत वळवत जायचं आणि जिथे आपण शिलाई मारली ती शिलाई त्या क्रॉस पट्टीवर ठेवून पुन्हा एक शिलाई तिथे मारून घ्यायची। बघा, अगदी आपला हा पार्ट सुद्धा तयार झालेला आहे। दोघं बाजू आपले तयार झालेले। अगदी छान अशी शिलाई मारून घेतली की आपल्याला समजतं किती कपडा जास्त एक्स्ट्राचा बाहेर निघाला तो आपल्याला कट करायला सोपा जातो। तर दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहे। पुढच्या आता आपल्याला असे समोर ठेवायचे आणि उजव्या बाजूनी करायची बटन पट्टी, डाव्या बाजूनी करायची काच पट्टी। तर बघा, आपण ज्या पट्टीला अस्तर लावलं ती आपली बटन पट्टी आहे। कपडा असा उलटा ठेवायचा आणि बटन पट्टीला खालून एक शिलाई मारून घ्यायची छोटीशी आणि ही घ्यायची अशी जोडून। नंतर त्या पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केलेली बाजू बरोबर त्या शिलाईवरती ठेवायची आणि बरोबर सेंटरला अशी शिलाई मारून घ्यायची।
पुन्हा एक कडेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो घ्यायचा कट करून। आता लावायची आपली याची हुक लावायची पट्टी, तिला सुद्धा एक बाजूने खाली फोल्ड करून घेतलेले आपण। नंतर पट्टी लावता लावता मध्ये एक चुनी टाकून द्यायची, त्याच्यावरती दाबटीप घ्यायची आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा आपल्याला कडेला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्या पट्टीला फिनिशिंग छान येते। पुन्हा अजून एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे 2 शिलाई मारल्या का पट्टी पॅक होते। बघा आता एकमेकावर ठेवून बघायची, कोणतं जी जास्त बाजू असेल ती थोडीशी आपल्याला घ्यायची कट करून। बघा याप्रमाणे इतका आपला जास्तीचा कपडा निघाला आणि व्यवस्थित असं आपले दोन्ही बाजू तयार झालेले आहे। आता जोडायचं आपल्याला शोल्डर। शोल्डर साधारण अर्ध्या इंचावरती आपल्याला जोडायचं असतं, पण ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी पाऊण इंचावर जोडलं तरी चालेल। तर आपण इथे आता अर्धा इंचावर जोडूया। दोघे बाजू एकसारख्या जोडून घ्यायच्या आणि बघा आता आपल्याला कडेची बाजू जी मोंड्याची बाजू आहे ना ती अशी एकमेकावरती ठेवून व्यवस्थित बघून घ्यायची। जो कपडा जी मागची किंवा पुढची बाजू जास्त जर आली तर ती ह्याप्रमाणे कट करून घ्यायची। बघा एकसारखं असं दिसलं पाहिजे आपल्याला। इकडची बाजू सुद्धा तशी चेक करून बघायची। असं केल्यामुळे काय होतं, आपली जी बाही जोडताना जे प्रॉब्लेम होतात, म्हणजे बाही कुठे लहान मोठी होते किंवा जोडायला कमी जास्त होते, तर ते होणार नाही। बघा इथे असं बरोबर सरळ कपडा ठेवून इथे शोल्डरच्या इथे सुद्धा जर जास्त असेल तर ते कट करून घ्यायचंय। आता जोडायची आपल्याला बाही। बाहीची खोल बाजू पुढे करायची आणि बाहीला जो आपण सेंटर टाकला तो शोल्डर वरती ठेवून एक शिलाई अशी मारून घ्यायची। शिलाई मारताना बरोबर दाब्याच्या मापामध्ये मारायची, म्हणजे काय होतं शिलाई एकसारखी येते। बघा आपली बाही जोडून झाली आणि त्याला डबल शिलाई अशी मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला बरोबर कपडा असा सरळ करून एकावर एक ठेवला की आपल्याला पुन्हा एक शिलाई मारायची फिटिंगसाठी, म्हणजे आपल्या शिलाईचे दोरे वगैरे असतात ना ते निघत नाही। अशी जर शिलाई मारली तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। बघा आता याची सुद्धा आपण बाही जोडून घेऊया त्याचप्रमाणे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपले शिवण क्लास सुरू झालेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण पहिलंच ब्लाऊज कटिंग केलं होतं 28 साईजचं छातीचं, त्याचे आपण अस्तर कटिंग कशी करायची तेही दाखवलं, अस्तर जॉईंट कसं करायचं तेही दाखवलं आणि ब्लाऊज कसा शिवायचा तेही दाखवलेलं आहे। तर बघा अगदी सुंदर असं आपण हे ब्लाऊज शिवलं कमी वेळात। या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग सुंदर येईल। तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहे आणि पायपिंग आणि फिटिंग आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ बघत चला, म्हणजे पायपिंग कशी करायची हेही तुमच्या लक्षात येईल। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।